Welcome back to the channel everyone guys. I hope you guys are doing absolutely fine. मजेत आहात ना, बरे आहात ना? तर तुम्ही टायटल बघितलं असेलच. एक मिनटा, लेन्सला काहीतरी लागलं आहे. हां, तुम्ही टायटल बघितलं असेलच माझ्या आजच्या व्लॉगचा की मी ॲक्च्युली काय मिस केलं ते. कोल्डप्ले का महाकुंभमेळा. तर मी मिस केलं. आणि सीन असं झाला की मी गाणी ऐकतो, मी कोल्डप्लेची गाणी पण ऐकतो आणि कोल्डप्लेचा मी फॅन आहे. एवढा प्रचंड महाप्रचंड नाही, बट मी फॅन आहे कोल्डप्लेचा आणि मी सॉंग्स ऐकतो. आणि ॲट द सेम साईड दुसरीकडे घडतंय महाकुंभमेळा, जो अजून संपलेला नाही आहे. फेब्रुवारी एंडपर्यंत तो महाकुंभमेळा आहे. आणि विषय असा झाला की एकदम मनाची द्विधा मनस्थिती झालेली की अरे काय करायचं. बट स्टील मी 13-14 हजार किलोमीटर लांब आहे भारतापासून आणि आता असा सीन झाला की मी नक्की काय मिस करतोय. तर दोन गोष्टी आहेत, दोन्ही त्याच्या आपल्या गोष्टीमध्ये मोठ्या आहेत. पण स्टील मी मिस केलं सर्वात जास्त म्हणजे महाकुंभमेळा. आणि चान्स आत्ता पण आहे जायचा मला, कारण की अजून महिनाभर आहे माझ्याकडे. बट मी पूर्ण बघितलं प्लॅनिंग्स, माझे टाईमटेबल बघितलं, तर मला डेट्स अवेलेबल नाही आहेत आणि मी जाऊ शकत नाही. पण एक मोठी गोष्ट आणि मोठी चांगली गोष्ट म्हणजे माझे आई बाबा जाऊन आले महाकुंभमेळ्याला या आठवड्यामध्येच आणि दे रिअली लाईक्ड इट. त्यांचा अनुभव कसा होता, काय होता, मी नक्की शेअर करीनच. त्यांनी मला काही फोटोग्राफ्स पण शेअर केलेत, काही व्हिडिओज पण शेअर केलेत. अनफॉर्च्युनेटली मी ते शेअर करू शकत नाहीत, कारण की तिकडे भरपूर अघोरी, नागासाधूज आणि भरपूर काय लोक असे होते की ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते. ती त्यांची एक साधना आहे आणि त्याला आपण काही विरोध करू शकत नाही. पण ती गोष्ट मी यूट्यूबला टाकू शकत नाही. माझ्याकडे सगळे व्हिडिओज आहेत, फुटेज आहेत. ते मला वाटलेलं की ते फुटेज मी शेअर करू शकेन, पण नाही. प्रायव्हसी रिझन्स पण आहेत आणि धार्मिक रिझन्स पण आहेत. कोणी जज करू नये म्हणून, म्हणजे मला नाही, त्यांना. तर महाकुंभमेळ्याबद्दल बोलायला गेलं तर पहिली गोष्ट, लेट्स टॉक अबाउट कुंभमेळा. कुंभमेळा काय, भरपूर लोकांना अजून तेच माहिती नाही की कुंभमेळा काय आहे. मग महाकुंभमेळ्याबद्दल बोलूया. तर टॉकिंग अबाउट कुंभमेळा. कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. आणि कुंभमेळ्याचा जर इतिहास बघायला गेला तर ज्या वेळेला समुद्रमंथन झालेलं, तर समुद्रमंथनाच्या वेळेला विष आणि अमृत निघालं होतं बाहेर. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण ते अमृताचं जे कुंभ होतं, त्या कुंभातील काही थेंब अमृताचे आपल्या पृथ्वीवर पडले आणि ते भारतात पडले. ते भारतामध्ये 4 ठिकाणी पडले. ते 4 ठिकाणं कुठली? एक म्हणजे प्रयागराज, त्याला पहिला इलाहाबाद बोललं जायचं, पण थँक्स टू राज म्हणून घोषित केलेलं आहे. एक म्हणजे प्रयागराज, दुसरं म्हणजे हरिद्वार, तिसरं म्हणजे उज्जैन आणि चौथं म्हणजे आपलं नाशिक. तर ह्या 4 ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले आणि ह्या 4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. आणि त्यातलं सर्वात मेन ठिकाण म्हणजे प्रयागराज. आणि दर 12 कुंभमेळ्यानंतर एक महाकुंभमेळा आयोजित केला जातो, तो म्हणजे हा महाकुंभमेळा. याच्या आधी तो 1800 झाला होता आणि आता तो 2025 मध्ये महाकुंभमेळा आयोजित केला गेलेला आहे. आफ्टर 144 years. इजंट इट अ ब्युटिफुल थिंग? आता जसं तुम्हाला मी सांगितलं की 4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, तर ह्या 4 ठिकाणी नद्या आहेत. एक म्हणजे प्रयागराजला 3 नद्यांचा संगम, ज्याला त्रिवेणी संगम म्हणतात. तिकडे गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचं संगम म्हणतो, म्हणजे तिकडे मिक्स होतात नद्या, 3 नद्या एकत्र येतात, त्याला ते त्रिवेणी संगम म्हणतात. आणि ते खूप पवित्र स्थान आहे. तिकडे त्याच्या बाजूला, त्याच्या काठावर, त्या संगमाच्या काठावर महाकुंभमेळा किंवा कुंभमेळा आयोजित केला जातो. नॉट टॉकिंग अबाउट हरिद्वार. हरिद्वारला गंगा नदी वाहते, तर गंगा नदीच्या काठावर कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. उज्जैनला शिप्रा नदी आहे, तर उज्जैनला शिप्रा नदीच्या काठावरती ते कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. आणि नाशिकला आल्यानंतर नाशिकला गोदावरी नदी आहे.
तर सेम गोदावरी नदीच्या काठावरती कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. आता लाईक आय सेड, कुंभमेळा दर 12 वर्षांनी एका ठिकाणी होतो आणि दर 3 वर्षाच्या गॅप नंतर एका ठिकाणी तो कुंभमेळा होतो आणि दर 12 कुंभमेळ्यानंतर एक येतो तो महाकुंभमेळा आणि तो येतो प्रयागराजला. आता बघायला गेलं तर ह्याचं कुंभमेळ्याचं किंवा महाकुंभमेळ्याचं आपल्या हिंदू धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे. असं मान्यता आहे की ह्या टायमामध्ये आपण त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपली जी काही पाप आहेत ती धुतली जातात आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. पण परत एकदा सांगतो, पाप मन आणि विचार करतात आणि नद्या शरीर धुतात, मन नाही. तर तुम्ही जर जात असाल पाप धुवायला तर पाप हे विचार करतात, शरीर नाही करत. आणि त्या नद्या आहेत ना, ते शरीर साफ करतात, मन नाही साफ करू शकत. तर मन साफ ठेवा, पाप धुतली जाते. आता याचं धार्मिक महत्व बघायला गेलं तर तिकडे भरपूर नागा साधू, भरपूर अघोरी साधू आणि भरपूर संत हे जे जमाती आहेत तर तिकडे भरपूर लोक जमतात. लाखो नाही तर करोडोच्या संख्येत लोक जमतात आणि आत्तापर्यंत 10 करोड प्लस लोकांनी तो आकडा पार केलेला आहे आणि कदाचित ब्लॉग येईपर्यंत त्याच्याहून पण जास्त तो पार झालेला असेलच ऑब्व्हियसली. आत्ताचा जो कुंभमेळा आहे, महाकुंभमेळा आहे जो भरलाय, त्यावेळेला शाही स्नान आहेत. तर शाही स्नान पहिलं झालं पौष पौर्णिमा स्नान, ते झालं ओपनिंग सेरेमनी आपण ज्याला म्हणतो बेसिकली. त्यावेळेला अशी मान्यता आहे की खूप जोराचं वादळ येतं, म्हणजे वारा येतो. वादळ म्हणजे असं काय तुफान नाही, तर वारा येतो. आणि त्या ह्याच्यामध्ये असं मान्यता आहे की असे साधू लोक असतात, असे संत साधू अघोरी आणि जे काही म्हणू शकतात तुम्ही ते असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. ज्यांची साधना एकदम उच्च लेवलची आहे, ज्यांची पॉवरच आहे ते बघायची, तेच लोक ते बघू शकतात. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक त्या साधूंना बघू शकत नाही, आपल्याला दिसतच नाही मुळात. ते येतात, ते स्नान करतात, त्यांनी स्नान केल्यानंतर बाकीचे साधू, बाकीचे अघोरी, बाकीचे नागा साधू ते लोक स्नान करतात. तर दुसरं स्नान होतं मकर संक्रांत स्नान, ते झालं. तिसरं स्नान आहे जे आता येणार आहे ते आहे मौनी अमावस्या स्नान आणि तेव्हा खूप गर्दी असणार आहे. तर म्हणून आईबाबांनी प्लॅन केलेला मौनी अमावस्याच्या आधी आपण जाऊन येऊया, नाहीतर मग मौनी अमावस्याला स्नान काय जायला पण मिळालं नसतं. याच्यानंतरचं स्नान आहे बसंत पंचमी स्नान, ते स्नान होणार आहे 3 फेब्रुवारीला. 1 मिनिट, 3 फेब्रुवारी असो. त्याच्यानंतरचं स्नान आहे 12 फेब्रुवारीला, आहे बसंत पंचमी स्नान. 12 फेब्रुवारी काय आठवलं का? माझा पहिला व्लॉग रिलीज झालेला 12 फेब्रुवारीला. वर्ष व्हायला आलं भाई, एक नंबर. आणि कन्क्लुडिंग स्नान म्हणजे आपण त्याला म्हणतो शेवटचं जे काही महास्नान होणार आहे ते आहे महाशिवरात्री स्नान. ते होणार आहे 26 फेब्रुवारी 2025. तर अशा प्रकारे हे टाइम टेबल पण तुम्हाला मी देऊन टाकलंय महास्नानचं. तर इफ यू आर प्लॅनिंग टू गो टू महाकुंभमेळा, ह्या स्नानाच्या वेळेला तुम्ही जाऊ शकतात, बट बी प्रिपेअर्ड टू फेस द गर्दी. नसेल गर्दी फेस करायची तर गर्दी तर असणारच ऑब्व्हियसली, बट नसेल फेस करायची महास्नानाची गर्दी तर त्याच्या आधी पुढे मागे जाऊ शकता तुम्ही, प्लॅन अकॉर्डिंगली. आता हे होतं इन्फॉर्मेशन कुंभमेळा आणि महाकुंभमेळ्याची. पण टॉकिंग अबाउट महाकुंभमेळा, तर इतिहासकार मानतात की हा महाकुंभमेळा वेदकालीन काळाशी जोडला गेलेला आहे आणि महाकुंभमेळ्याचं वर्णन लिटरली काही काही मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये पण केलेलं आहे. आता मोठे मोठे ग्रंथ म्हणजे कोणते ग्रंथ, तर यामध्ये स्कंद पुराण, भगवत पुराण, महाभारत आणि रामायण या ग्रंथांमध्ये देखील महाकुंभमेळ्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. इजंट इट इंटरेस्टिंग? म्हणजे याच्यातनं एक दिसतं की हा महाकुंभमेळा आत्ताचा नव्हे तर खूप 100 वर्षांपूर्वींचा चालत आलेला जो काही म्हणू आपण वारसा म्हणू किंवा जी काही प्रथा म्हणू आपण, की ती आत्ताची नाही आहे, ती शेकडो हजारो वर्षांपूर्वीची पण असेल. बट एक मान्यता आहे की ही आत्ताची गोष्ट नाही आहे, ही खूप जुनी गोष्ट आहे. सो यालाच म्हणतात सनातन हिंदू धर्म. किती इंटरेस्टिंग आहे, आपण वाचू तेवढं ते उघडत जातं, वाचू तेवढं ते खुलत जातं, वाचू तेवढं त्याचा सुगंध दरवळतो आपल्या मनामध्ये. खूप भारी गोष्ट आहे ही. आता महाकुंभमेळा 144 वर्षानंतर घडतो, बट इतिहासकारांचं म्हणणं आहे की आपण ॲस्ट्रॉलॉजिकली बघायला गेलो किंवा जिओलॉजिकली बघायला गेलो तर काही प्लॅनेट्सचं पण देवाणघेवाण याच्यामध्ये खूप इफेक्ट करतं. लाईक सूर्य, चंद्र आणि गुरु या ग्रहांचा विशिष्ट संयोग जेव्हा मेष राशीमध्ये असतं तेव्हा महाकुंभमेळा साजरा केला जातो. म्हणजे आता आहे. आता महाकुंभमेळा हा नुसताच धार्मिक नसून, तर तुम्ही विचार करा ना, भारतातील एवढे करोडो लोक, विविध जातींचे, विविध
समाजातले विविध भाषांची लोक करोडोच्या संख्येने एकत्र येतात, एकत्र तिथे मेळ्यामध्ये भेटतात, बोलतात, त्यांचा संवाद होतो, विचारांची देवाणघेवाण होते. आणि नुसताच हा आपण म्हणतात ना कल्चरल नाही तर ट्रेडिशनल पण आहे, किंवा ट्रेडिशनल नाही तर कल्चरल पण आहे. सो नुसतंच महाकुंभमेळा देवधर्माशी आधारित नसून तर ह्या सांस्कृतिक गोष्टीची पण आधारित आहे. तर विचारांची देवाणघेवाण होते, यांनी आपला देश पुढे जाण्यात आणि ह्यांनी आपला सनातन हिंदू धर्म पुढे जाण्यात फार मदत होते. मी काही दिवसांपूर्वी रील्स बघत असताना एकाची रील होती, मला माहिती आहे त्याचं नाव काय, जस्ट एक रॅन्डम फीडवर आली होती. तो मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हवर काही लोकांना विचारतो, वुड यू प्रेफर गोइंग टू महाकुंभमेळा और कोल्डप्ले. एकाने पण महाकुंभमेळ्याचं उत्तर दिलं नव्हतं. आणि सगळे जेनझी लोक जे 20s मध्ये 21, 22 त्यांचं एज आहे, किंवा 17, 18, 22 पर्यंत त्यांचं वय आहे, त्या लोकांनी एकाने पण महाकुंभमेळ्याचं उत्तर दिलं नाही. त्यांनी एका पोरीला विचारलं पण, वेर इज कोल्डप्ले. ती म्हणते इट्स इन मुंबई, नवी मुंबई, डी.वाय. पाटील. इथपर्यंत ओके होतं. ती म्हणाली, नंतर मग त्यांनी विचारलं की वेर इज महाकुंभमेळा, तर ती म्हणते मे बी मुंबई. ही हसायची गोष्ट नाही आहे, ही ॲक्च्युली म्हणतात ना लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही भारतात राहून तुम्ही आपल्या संस्कृतीला जपत नाही आहात आणि तुम्हाला माहिती नाही महाकुंभमेळा कुठे घडतं. मी कोल्डप्लेला विरोध करत नाही आहे. कोल्डप्लेचं तिकीट्स माझ्याकडे पण घ्यायचा चान्स आला होता, मला माझ्या मित्रांनी ऑफर केली होती, प्लस मला पॉलिटिकल साईडमधनं पण कोल्डप्ले तिकीट्स अवेलेबल होत होते. पण पहिली गोष्ट म्हणजे मी US ला आहे. आता इकडनं तिकडे कोल्डप्ले बघायला येऊन लाखो रुपये घालून कोल्डप्ले बघायला येऊन परत तिकडनं इकडे येणं इज नॉट वर्थ. पण मी ते केलं असतं, पैसे घातले असते जस्ट फॉर कुंभमेळा, महाकुंभमेळा. पण अनफॉर्च्युनेटली सुट्ट्यांचं आणि कॉर्पोरेट लाईफ तर त्या गोष्टींमुळे सुट्ट्या मॅनेज होत नाही आहेत आणि म्हणून महाकुंभमेळा बघू, बट यू नेवर नो. अजून एक महिना बाकी आहे. महिन्याभरामध्ये जर त्याची इच्छा असेल तर महाकुंभमेळ्याला येईन, त्याची इच्छा नसेल तर मी नाही. ॲटलिस्ट माझे आईबाबा जाऊन आलेत, ते गेले काय मी गेलो काय, वन अँड ओनली द सेम. तर आय एम रिअली प्राऊड की ते जाऊन आलेत नदीमध्ये, त्यांनी त्या संगमावर स्नान करून आलेत आणि आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. कारण की तो जो झालेला 144 इयर्स आधी आणि आत्ता आणि आता परत 144 इयर्स नंतर घडणार, म्हणजे 2 पिढ्यांनंतर घडणार. तर काय माहिती तेव्हाचे लोक जातील का नाही, कारण की आत्ताची जेनजी जात नाही आहेत, तेव्हा लोक बदललेली असतील, आय डोंट नो. बट आय होप की जसं तुम्ही कोल्डप्ले फॉलो करता, जसं तुम्ही पॉप कल्चर वेस्टर्न कल्चर फॉलो करता, तसं तुम्ही प्लीज आपलं भारतीय कल्चर पण फॉलो करा, आपलं ट्रेडिशन पण फॉलो करा, तिकडे पण जा, त्याला पण भेट द्या. त्यांनी आपलाच रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ होते. कोणतरी फॉरेनवरनं येतं, गाणं गातो किंवा अजून कुठले कॉन्सर्ट्स करतो, आपण त्याला लाखो रुपये हजारो रुपये देतो, तो त्याचं पोट भरतो. आपण त्याला बघायला जातो, तो आपल्याकडे येऊन आपल्या मंदिरात जातो. म्हणजे विचार करा तुम्ही की तुम्ही कोणाला फॉलो करताय आणि तुम्ही कोणाचा आदर्श ठेवताय डोळ्यासमोर. चूज वाईजली. आणि मित्रांनो, मला ह्या व्लॉगमधनं कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. तुम्हाला काय आवडतं हा तुमचा पर्सनल चॉईस आहे. कोणाला कुठे जायचं आहे, कोणाला काय लाईफमध्ये महत्त्व द्यायचं आहे, हा तुमचा भाग आहे. पण लाईफमध्ये इम्पॉर्टन्स देताना तुम्ही कोणाला फॉलो करताय, तुम्ही कुठल्या भूमीत वाढलाय ह्याची नक्की काळजी घ्या. आणि लाईक आय सेड अर्लियर ऑल्सो, चूज whom you are following व्हेरी वाईजली. कारण की तुम्ही ज्याला फॉलो करताय तुम्ही इव्हेंच्युअली ते बनता. याच नोटला मी हा व्लॉग आजचा इकडे एंड करतो. आणि ओके, आणि पुढचा व्लॉग फार इंटरेस्टिंग, फार छान असणार आहे. आउट ऑफ रोहनोकवाला व्लॉग असणार आहे हा पुढचा व्लॉग. आणि प्लीज तुम्ही, मी बऱ्याच दिवसात बोललो नसेल तर आज बोलतो की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 45K ऑलमोस्ट झालेले आहेत. आत्ता मी हा व्लॉग शूट करता 44 काय चाललं आहे. तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर काय करत नसाल तर प्लीज लाईक करा व्लॉगला, शेअर करा मित्रांमध्ये. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नसेल आवडला अनलाईक करा, तुमच्यावर येते.
पण इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय. नाद मृदंग हूँ कट घा कट धा कट धी कट नाद धरेंद्र हद्रा दी कट वी कट दो कट फट फर